नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर गावगावी 24 तासमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही इन्कम टॅक्सनं धाड टाकली आहे. अनंता मर्स्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर इन्कम टॅक्सनं छापा टाकलाय. पार्थ पवार अनंता कंपनीचे संचालक आहेत. अजित पवारांच्या बहिणींपाठोपाठ आता मुलाच्या कंपनीवरही छापे पडलेले आहेत. अजित पवार कुटुंबियांच्या अडचणीत त्यामुळे वाढ होऊ शकते. पार्थ पवारांच्या ऑफिसवर छापे पडलेले आहेत. अनंता मर्क्स हे त्यांची कंपनी आहे आणि या कंपनीचं कार्यालय चर्चगेट इथं आहे. तिथल्या ऑफिसवर हे छापे पडलेले आहेत. दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आज दिवसभर अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरती IT विभागाने म्हणजेच इन्कम टॅक्स विभागाने छापे टाकलेत. त्यांच्या बहिणी असतील किंवा त्यांचा मुलगा पार्थ पवार, या पार्थ पवारच्या कार्यालयावर सुद्धा धाडी टाकण्यात आल्या. आपण आहोत नरिमन पॉईंट भागामध्ये आणि नरिमन पॉईंट भागामध्ये असलेली ही निर्मल इमारत आहे, निर्मल भवन इमारत. याच इमारतीमध्ये पार्थ पवारांचं कार्यालय आहे, ज्या कार्यालयावर आज IT विभागाने छापे टाकले. आज दिवसभर IT विभागाचे अधिकारी या ठिकाणी होते. संध्याकाळीच्या सुमारास हे अधिकारी इथून निघून गेले. मात्र जसं अजित पवारांच्या संबंधित लोकांशी म्हणजे त्यांच्या बहिणींच्या कार्यालयावर मालमत्तांवर छापे टाकले, त्याचबरोबर अजित पवारांशी संबंधित काही साखर कारखान्यांवर छापे टाकले, तसा छापा अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कार्यालयावर सुद्धा टाकण्यात आला. अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जी कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये पार्थ पवार हे संचालक आहेत आणि या कंपनीचा कार्यालयाचा पत्ता जो आहे तो निर्मल भवन नरिमन पॉईंट इथला आहे आणि हीच ती इमारत ज्या इमारतीमध्ये पार्थ पवारांचं कार्यालय आहे. IT विभागाने या छापे टाकल्यानंतर अजित पवारांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. आता या छाप्यामध्ये IT विभागाच्या हातात काय लागलं ते उघड झाल्यानंतर अजित पवार किती अडचणीत येतात हे स्पष्ट होईल. मात्र निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि अजित पवारांच्या अडचणी या इन्कम टॅक्सच्या छाप्यामुळे आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. दीपक भातुसे, झी 24 तास, मुंबई. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.